हो का, तो आमच्या कुणाच्या हातात नाही. तो राज्यपाल नियुक्त करतात, राज्यपालांच्या हातात आहे. आम्ही काय करणार? राज्यपाल ज्यावेळेस 12 जाहीर करतील त्यावेळेस आम्ही ते बघू. आमचं हां, ते देऊन खूप वर्ष झाली. या सुद्धा तिथं अहो, या सरकारमध्ये असणाऱ्या निम्म्याच्या वर लोकांनी त्यावेळेस दिलेलं आहे ना. हा मुख्यमंत्री कोण होते त्यावेळेस? हो का, तुम्ही फार त्याच्याबद्दल प्रश्न विचारू नका. त्याच्यात एकही पत्रकाराचं नाव नाही. कशाला एवढे प्रश्न विचारता? लाडक्या बहिणीचं काय? हो का, सगळ्यांना शेवटी काय आहे, तुम्हाला पुढे जायचं म्हटलं तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना संधी त्या ठिकाणी द्यावी लागते. आणि त्याचा विचार ज्यावेळेस तो निर्णय घ्यायचा त्यावेळेस जरूर वरिष्ठ घेतील. आमदारांचा प्रत्येक वर्षी अहो, माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेला खासदारांना 5 कोटी आहे. 6 विधानसभा मतदारसंघ आपले येतात. दिल्ली एवढं एवढं आहे. आणि दिल्लीचा खर्च त्यांच्या म्हणजे त्यांचं उत्पन्न पण चांगलं आहे, त्याबद्दल दुमत नाही. त्याकरता त्यांनी दिलेलं आहे. आम्ही जरी 5 कोटी निधी मला खरं तर दरवर्षी वाढवायचं होतं 1-1 कोटीनी. परंतु नंतर मध्ये मी जरा म्हणजे सरकारच्या बाहेर होतो. परंतु 5 कोटी दिलेला असला तरी वेगळ्या मार्गाने आम्ही त्या विधानसभा मतदारसंघात भरघोस निधी दिलेला आहे. आम्ही टप्प्याटप्प्याने करणार आहोत. आम्हाला आमचे जे आमदार आहेत, आमच्या आमदारांमध्ये आमच्या असणाऱ्या जागांमध्ये जवळपास 40-42 जो लोकं सिटिंगच आहेत. समोरच्या बाजूला तेवढ्या जागा रिक्त आहेत. त्याच्यावर तेवढी त्यांना जास्त संधी आहे. आम्हाला संधी 12, 15, 20, 25 अशा पद्धतीची आहे. तर आमची चर्चा चालू आहे. ज्यावेळेस एकदा आम्हाला कळेल, की ही जागा बीजेपी, ही जागा एन-सी-पी, ही जागा शिवसेना, त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. परंतु त्याच्या आधी त्या बाकीचे त्यांचे तुम्ही स्टेटमेंट बघायला पाहिजे, की त्यांनी आयाराम-गयारामच्या बाबतीमध्ये काय स्टेटमेंट केलेली होती आणि तेच आता आयाराम-गयाराममध्ये सामील झालेले आहेत. निवडणुका जवळ आल्या तर अशा प्रकारच्या घटना घडतात. तुम्हाला आठवत असेल 2014 साली देवेंद्रजींनी पण अनेक लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ह्याच एवढ्याच परिसरामध्ये प्रवेशाचा दणका चाललेला होता. त्याच्यामुळं शेवटी जनता जनार्दन महत्वाचं असतात का नेते पण महत्वाचे असतात. परंतु आम्ही त्यांच्याकडनं तिथून सुरुवात करायच्या ऐवजी आम्ही सिने अभिनेता सयाजीराव शिंदेच्या पासून सुरुवात केलेली. कुछ नहीं फंसा हुआ, सब ठीक ठाक चल रहा है. सब ठीक ठाक चल रहा है. हा काय आमच्या तिघांच्या मनात येईल त्यावेळेस होईल. ते दादांत खोटी बातमी आहे. माझं का मराठीत कळत नाही काय? सगळ्यात भारताला कशाला सांगायचं, माझ्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे. ही बातमी महाराष्ट्राची आहे. तर त्यामध्ये 10 वाजता कॅबिनेट होती. भुजबळ साहेबांना माहिती आहे. भुजबळ साहेब माझ्या उजव्याच बाजूला तिथं बसतात. आणि मी पहिलाच कार्यक्रम अहमदपूरला घेतला होता. मला तो कॅन्सल करायचा होता. तिथल्या आमदाराचा निरोप आला. म्हणलं आज दुखवटा आहे. ते म्हणले, "दादा आम्ही हार तुरे काही 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 ठेवत नाही. फक्त शेतकरी मिळावे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. आपण तिथं ह्यांना रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण त्या ठिकाणी करू आणि 2 मिनिटं स्तब्ध उभं राहू आणि तेवढं भाषण करा आणि तुम्ही जावा." मला 1ला टेक ऑफ होता.
मी 10ला तिथं पोहोचलेलो होतो. आपण तिथं डायरी आहे किती वाजता अजित पवार आला आणि किती वाजता गेला. तर 10 वाजता गेलो. 12:30ला मी उठलो. 1ला टेक ऑफ घेतला. तिकडं गेलो, तो कार्यक्रम केला आणि परत आलो. ह्याच्यापेक्षा काही नाही. कधी-कधी आपल्याला काम असल्यानंतर आत्ता तुम्ही काही बसलाय आणि एखाद्याला पुढचं विमान पकडायचं असेल 8, 8:30चं, तर पटकन आता मी जातो, माझी विमानाची वेळ झाली म्हणल्यावर निघून जाता ना. तशा पद्धतीने मी गेलो. ह्याच्यापेक्षा जास्त काही नाही. पहिले महत्वाचे विषय हे जवळपास त्या ठिकाणी घेण्यात आलेले होते आणि मला कुठले विषय आहेत ते सगळे माहिती होते. कारण तुम्हाला माहिती आहे, विषय येताना फायनान्स मिनिस्टरची सही असते, चीफ सेक्रेटरीची सही असते, डीसीएमची, होम मिनिस्टरची सही असते, सीएमची सही असते. त्याच्यामुळे त्या बातमीमध्ये अजिबात तथ्य नाही. हे मी जबाबदारीने आपल्याला सांगतो. नाही बाबा, धुसफूस अजिबात नाही, कुठलं चित्र नाही. ऑल इज वेल. क्या क्या 15 लाख नहीं, वो निर्णय हुआ ना, आपने पढ़ा ना आज निर्णय 1 2 3 4 5 सब पढ़ा है. कैबिनेट को जो ठीक लगा वो डिसीजन कल कैबिनेट ने लिए है. नहीं नहीं, वैसा वो आरोप में बिल्कुल तथ्य नहीं है. कुणाचे? नाही नाही, आमच्या पक्षामध्ये जे कोणी आहेत सगळेजण, त्यांना जे योग्य वाटतं त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे काही त्यांची भूमिका आहे ती त्यांना मांडण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल अतिशय मोकळं वातावरण आहे. मात्र पक्षाच्या संदर्भामधली जी भूमिका ॲज अ प्रवक्ता म्हणून मांडली जाईल किंवा पक्षाकडनं मांडली जाईल, त्यावेळेस त्या भूमिकेशी आम्ही सगळेजण सहमत राहू. हां? त्याच्यामध्ये त्यांना पहिल्यांदा स्टार प्रचारक म्हणून संधी देणार आहोत. पुढचं पहिल्यांदा स्टार प्रचारकांनी माणसं निवडून आणायची, मग पुढचं. होय. त्या संदर्भात मी स्वतः सीपीशी बोललेलो आहे. मी देवेंद्र भारतीशी पण बोललेलो आहे. भुजबळ साहेब तिथे गेले होते. मी आज सकाळी तिकडं निघालेलो होतो, परंतु अचानक मला तिकडनं निरोप आला. मी आज रात्री उशिरा का होईना तिथं जाणार आहे किंवा उद्या अर्ली मॉर्निंग, जास्त करून रात्री उशिरा जाणार आहे. भुजबळ साहेबांनी त्याच्या संदर्भातली सगळी माहिती घेतली. मी पण सगळी माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, परंतु त्याच्या संदर्भात वेगवेगळे गोष्टी पुढे येत आहेत. एक्झॅक्ट काय आहे ते आल्याशिवाय मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. पण झालेली घटना अतिशय दुःखद आहे. मी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हम तीनों पार्टियों ने, जब हम तीनों पार्टियां एक हुई और महायुति निर्माण की, तब ये पहला चुनाव था. उसमें जो भी प्रॉब्लम आए वो अभी
विधानसभा में सॉल्व करने के लिए हमने सबने बंदोबस्त किया है, आप फिक्र मत करो। उसी रास्ते से अभी हम जाना चाहते हैं। जैसे आप सबने बताया था, सबने सबने एग्जिट पोल वालों ने सबने कि हरियाणा में ऐसा होने वाला है, हरियाणा में वैसा होने वाला है। बाद में देखा तो अलग ही हुआ। हरियाणा में ऐसा ही उन्होंने भी वहां शेड्यूल कास्ट लोग थोड़े से दूर पहले गए थे, उनको साथ लेने की कोशिश की। इसी हिसाब से हम भी हमारे यहाँ वैसा करेंगे। हमारे हमने भी सोचा है, बीजेपी ने सोचा है, शिवसेना वालों ने सोचा है, तीनों मिलके इसके बारे में बात हुई है और हम रास्ता निकालेंगे। जो जैसा संविधान बदलने वाले हैं, अभी संविधान का सवाल ही नहीं आता इसमें। आपने देखा माइनॉरिटी के लिए मेरा खुद का कहना है, अभी बाबा सिद्दीकी साहब भी यहाँ है, हम इस गवर्नमेंट में जाने के बाद सबसे ज्यादा डिसीजन हमने महायुति सरकार के माध्यम से माइनॉरिटी के लिए, अल्पसंख्यक विभाग के लिए लिए है। मैं आपको पेपर पे दिखाऊंगा। त्यांचं ते म्हणणं आहे, आम्ही सगळे मिळून ठरवू ना काय करायचं ते। त्या संदर्भात कुणाकुणाची वेगवेगळी मतं असतात, ते बोलून दाखवतात, परंतु पक्ष हा सगळे मिळून आम्ही सामुदायिक पद्धतीने त्याबद्दलचा निर्णय घेतो। ओके, धन्यवाद।